शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आज मक्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि या मक्याला जर बघायचं म्हटलं जवळपास 1 ते सव्वा महिना झालेला आहे. आणि यामध्ये जर बघायचं म्हटलं अगोदरचं जे पीक होतं ते बाजरा इथं लागवड करण्यात आलं होतं आणि काही प्रमाणात इथं बाजरीचं जे अवशेष आहे किंवा मग आपण त्याला परत ते पावसाळ्यामुळे उगवलेलं आहे आणि काही थोडं 2-4 पानावरती तण आहे. तर यावरती कोणत्या प्रकारचे तणनाशक आपण फवारणी केली पाहिजे तर आपण तिथं बघणार आहोत. आता पहिलं जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो तर BASF कंपनीचं टिंजर आहे. आता BASF कंपनीचं टिंजर तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे रिझल्ट आहे. त्यामध्ये टोप्रामेझॉन हा घटक आहे आणि टोप्रामेझॉन घटक चांगल्या प्रकारचा असून इथे तण नियंत्रण हे होणार आहे. आता वापर करत असताना आपल्याला त्यामध्ये 30 ml ची छोटी बॉटल येते आणि 300 ml जे आउटरायडर असतं म्हणजे काही अल्ट्राजिनसोबत सुद्धा वापरायला आपल्याला ज्या लेवल क्लेमनुसार आपल्याला ते वापर करणं आहे. कृषी केंद्राच्या शिफारशीनुसार हे आपल्याला सर्व तणनाशक वापर करणे गरजेचं असतं. आता दुसरं तणनाशक आपण बघणार आहोत बायरचं लॉडिस. आता बायरचं लॉडिस तुम्हाला माहिती आहे की यामध्ये सुद्धा टोप्रामेझॉन हा घटक आहे. हे 2 प्रकारचे तणनाशक तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्या मका पिकामध्ये देऊन जाणार आहे. आता हेच घटक असलेले काही तणनाशक मी तुम्हाला कंपनी बदल असणार आहे परंतु घटक हाच असणार आहे. PI कंपनीचं इलिट आहे. आता PI कंपनीचं इलिट जर बघायचं म्हटलं यामध्ये सुद्धा टोप्रामेझॉन घटक आहे आणि चांगल्या प्रकारचं तण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला हा झोन घटक इथं कामी येणार आहे. म्हणजे PI कंपनीचे इलिट तुम्ही मार्केटमध्ये मागू शकता. आता PI कंपनीचे इलिट वापर करत असताना आपल्याला 30 मिली प्रति एकरसाठी याचा डोस आहे. लेबल क्लेममध्ये जर बघायचं म्हटलं तर व्यवस्थित वाचून फवारणी करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. आता यामध्ये जर बघायचं म्हटलं बेस्ट ॲग्रो लाईफ लिमिटेड कंपनीचं टुप्रो आहे. आता बेस्ट लाईफ लिमिटेड कंपनी जर बघायची म्हटली एकदम स्टँडर्ड कंपनी, मॉलिक्युल्स देखील टोप्रामेझॉन हाच घटक आहे. परंतु वापर करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीचा वापर करून व्यवस्थित 30 ml ची बॉटल त्यामध्ये अल्ट्राजिनचा आपल्याला वापर करावा लागत असतो आणि चांगल्या प्रकारचं तण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला हे उपयोगी येणारे तणनाशक आहेत. तर शेतकरी मित्रांनो बेस्ट ॲग्रोचं तुम्ही सुद्धा वापरू शकता, चांगल्या प्रकारचं आहे. आता इथं जर बघायचं म्हटलं नेक्स्ट जर बघायचं म्हटलं भारत सर्टिसचं सुभाराशी आहे. आता भारत सर्टिसचं सुभाराशी जर बघायचं म्हटलं यामध्ये सुद्धा टेम्प्रोमेझॉन घटक आहे आणि भारत सर्टिसचं सुभाराशी हे देखील एकदम चांगल्या प्रकारचं तणनाशक असून याचा सुद्धा वापर आपण इथे करू शकतो जेणेकरून मका पिकामधील जे तण असतील आपल्या ते व्यवस्थापन इथं होणार आहे. आता याच्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर इथं बाजरं आणि काही 2 ते 3 पानावर तण उगवून आलेले आहे. तर याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला टोप्रामेझॉन घटक असलेले हे तणनाशक वापरायचे आहे. शेतकरी मित्रांनो इथं जर बघायचं म्हटलं या व्यतिरिक्त जर मकामध्ये तुम्हाला फवारणी चांगल्या प्रकारचे जे लवाडा वगैरे आपल्या मका पिकामध्ये असेल धानुका कंपनीचं जे सेंप्रा आहे ते सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचं जबरदस्त रिझल्ट आपल्या या मका पिकामध्ये देऊन जाणार आहे. शेतकरी मित्रांनो वापर करत असताना आपल्याला फक्त 36 ग्रॅम प्रति एकरसाठी हे वापर करावा लागत असतो आणि 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये जर मिक्स केलं आणि प्रति एकर जर फवारणी आपण केली तर चांगल्या प्रकारचं रिझल्ट आपल्याला या मका पिकामध्ये देऊन जातो. तर शेतकरी मित्रांनो नक्की याचा वापर करून बघा आणि सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारचं प्रभावशाली जे तणनाशक तुम्हाला वाटले असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा या व्यतिरिक्त तणनाशक मार्केटमध्ये कोणते उपलब्ध आहे ते सुद्धा नक्की कळवा. आपलाच कृषी मित्र सूरज. धन्यवाद.